90व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष डॉक्टर श्रीपाद सबनीस यांनी विदर्भाच्या मुद्द्याला हात घातला। विदर्भाचा अपूर्ण कॅटलॉग, स्वतंत्र विदर्भाची मागणी केली जाते। महाराष्ट्र खंडित झाला तर हा हुतात्म्यांचा अपमान आहे असं रोखठोक मत त्यांनी व्यक्त केलं। तसंच संमेलनाचे नवे अध्यक्ष अक्षय कुमार काळेंना त्यांनी सूत्र सुपूर्द केली आणि यावेळेला इंग्रजीचा दुस्वास न करता प्राथमिक ते कॉलेजपर्यंतच्या शिक्षणात मराठी विषय सक्तीचा केला पाहिजे असं अक्षय कुमार काळेंनी स्पष्ट केलं। विदर्भाचे 3 मान्यवर, संमेलनाचे अध्यक्ष, संमेलनाचे उद्घाटक आणि महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी हे या ठिकाणी विदर्भाचं प्रतिनिधित्व करत असताना ते महाराष्ट्राच्या मराठीचं आणि संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतायत। समाधानाची बाब आहे। विदर्भाचा बॅकलॉग अपूर्ण आहे। महाराष्ट्राचा सांस्कृतिक आणि राजकीय नकाशा तुटण्याच्या फुटण्याच्या मार्गावर आहे। स्वतंत्र विदर्भाची मागणी आणि घंटा वाजते ती अत्यंत असह्य आहे। 106 हुतात्मे महाराष्ट्राचे आणि सीमेवरचे 19 हुतात्मे, 124-25 हुतात्म्यांचा हा महाराष्ट्र असा खंडित जर झाला तर मग ते सगळ्याच दृष्टीने तो हुतात्म्यांचा अवमान ठरेल। की प्राथमिक शिक्षणापासून विद्यापीठीय शिक्षणापर्यंत मराठी भाषा संपूर्णपणे अनिवार्य केली पाहिजे, एक विषय म्हणून तरी। आणि केवळ अनिवार्य करून चालणार नाही तर मराठी विषयात मिळालेल्या गुणांचं एकूण परीक्षा फलात आधिक्य देणं व पुढील वर्गातील प्रवेशासाठी हे आधिक्य गृहीत धरणं अनिवार्य केल्यास आमचे मराठी विद्यार्थी इंग्रजीची कास न सोडता मराठीकडे वळू लागतील।